तुमच्या सिनेमांचं वैशिष्ट्य आहे त्यापैकी बहुसंख्य सिनेमांना चांगल्या साहित्यकृतीचा आधार आहे. उदाहरणार्थ कैरी जेनच्या कथेवर आधारित होती. इतरही सिनेमे तुमचे बघा. चांगला सिनेमा हा चांगल्या साहित्यकृतीतून जन्माला येतो किंवा त्याला आधार असावा लागतो असं तुमचं दिग्दर्शक म्हणून म्हणणं आहे का? दिग्दर्शक म्हणून अतिशय चांगल्या समर्थ संहितेची गरज असते असं मी मानतो. त्याच्यासाठी जर आपल्याला कुठे चांगलं साहित्य, आपल्याकडे इतकं उदंड साहित्य आहे आणि दर्जेदार साहित्य आहे. आपल्या देशातल्या प्रत्येक भाषेमध्ये नुसतं एक एक भाषा असं घ्यायचं म्हटलं तरी त्याच्यामध्ये इतकं सुंदर साहित्य आहे. ते सोडून आपण काहीतरी कुठेतरी हॉलिवूडमधली एक टुकार गोष्ट घेतो, त्याची 7th रेट कार्बन कॉपी हिंदीत बनवतो, मग त्याची आणखी गुळगुळीत झालेली कॉपी मराठीत आणतो. हे सगळं कशाला करायचं असं मला वाटतं. जेव्हा एवढा मोठा खजिना आहे, एवढी मोठी विहीर आपल्याकडे आहे, उपलब्ध आहे, त्याच्यातून आपण काढूया ना. आणि त्याच्यातून घेऊन जर काही केलं तर ते खूप दैदिप्यमान असतं असा माझा विचार. मला सांगा, मराठी सिनेमाला आजचा काळ चांगला आहे, श्वास नंतर वगैरे म्हटलं जातं, पण आजचे मराठी दिग्दर्शक वाचत नाहीत. त्यांच्या सिनेमांना बहुसंख्य काही वाचत असतील, त्यांना साहित्याचा आधार नसतो, त्यांनी काही बघितलेलं नसतं. आपल्या मराठीमध्ये इतकं साहित्य आहे. तुम्ही जे म्हणताय आज चांगला काळ आहे, कशाच्या आधारे आपण म्हणतो चांगला काळ? मराठी सिनेमाला चांगला काळ अशा दृष्टीने आहे की मराठी प्रेक्षक पुन्हा आज मराठी चित्रपट बघायला आवर्जून जायला लागला. या दृष्टीने चांगला काळ आहे असं मी मानतो. कारण एक काळ असा होता की आपला प्रेक्षक हा मराठी सिनेमा मी बघत नाही असं अगदी आवर्जून मला सांगायचा. मला असं वाटतं की ही थोडीशी कुठेतरी खंत करण्याची गोष्ट होती, ती आज निश्चित बदलले. त्या दृष्टीने मराठी चित्रपटाला प्रदर्शनाची काही व्यवस्था नव्हती. म्हणजे श्वास पासून काळ बदलला असं तू जे म्हणाला, मला असं वाटतं की ते खरं म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं आधी अनाहत पासून बदललं. अनाहत हा पहिला मराठी चित्रपट जो मल्टिप्लेक्समध्ये दाखवला गेला. तोपर्यंत मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्सची दारं नेहमी बंद होती. अनाहतमुळे ती उघडी झाली आणि त्याच्या पाठोपाठ श्वास आला आणि मग ती सगळी दारं, रेस्ट इज हिस्ट्री असं म्हणायला हरकत नाही. अनाहत सारखा वेगळा विषय, अगदी वेगळ्या अंगाने केलेला विषय हा मराठी प्रेक्षकांनी आणि सबंध भारतीय प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतला. आज मी समांतर हा शर्मिला टागोर आणि अमोल पालेकर हे दोन नट मराठी चित्रपटात येत आहेत. मला वाटतं की हे ताकद म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि असं काय आहे बुवा, का हे मराठीत आवर्जून बनतंय असं म्हणून जर आपण बघितलं तर मला वाटतं की आपल्याला आपल्याच बलस्थानांची जाण पुन्हा एकदा होईल. मला सांगा, काय अनुभव होता तुमचा पहेलीचा? अनेक तुमच्याविषयी बोललं जातं, शाहरुख विषयी बोललं जातं, शाहरुखचं तुमचं पटलं नाही. पूर्वी सुद्धा एकदा मोठा वाद झाला होता. फुटपाथ नावाचा सिनेमा तुम्ही करणार होतात B.R. चोप्रांबरोबर. तेव्हा कमर्शियल सेटअपमध्ये तुमचं जमत नाही असं म्हटलं जात होतं आणि हा सिनेमा आला. काय अनुभव होता? एकतर शाहरुखचं आणि माझं पटलं नाही असं असतं तर हा इतका छान सिनेमा बनला नसता. हे एक साधं. दुसरं, शाहरुखकडे मी आणि संध्या आम्ही जेव्हा गेलो तेव्हा शाहरुखची पहिली प्रतिक्रिया ही होती की हे इतकं अप्रतिम आहे की मला हे प्रोड्यूस करायला आवडेल. कॅन आय प्रोड्यूस दिस सर, असा त्यांनी प्रश्न म्हणजे आधी तो प्रोड्युसर नव्हता. आमच्याकडे वेगळा प्रोड्युसर होता. आम्ही त्याला तू अभिनय करशील का एवढंच विचारायला गेलो होतो. शाहरुख सारखा माणूस जेव्हा हे निर्माण करायला पाठीमागे उभा राहिला तेव्हा त्याची सगळी गणितं बदलली. त्यामुळे मग तो एवढा प्रचंड मल्टीस्टारर झाला वगैरे वगैरे वगैरे. हा चित्रपट जसा आम्हाला बनवायचा होता, आणि आम्हाला म्हणजे संध्या, मी आणि शाहरुख असे तिघेही मी गृहीत धरतो, आम्हाला तिघांना जो बनवायचा होता, म्हणजे इनफॅक्ट शाहरुखनी त्याच्यात केलेली जी भूमिका आहे, पहिल्या क्षणी जेव्हा शाहरुखला मला तू का हवायस हे सांगताना मी जे सांगितलं होतं ते शाहरुखनी तंतोतंत शेवटच्या क्षणापर्यंत पाळलं. मी त्याला असं म्हटलं की शाहरुख, याच्यामध्ये डबल रोल आहे, पण सर्वसाधारणपणे आपल्या चित्रपटामध्ये डबल रोल म्हटल्यावर जे होतं की एक चांगला एक वाईट, एक दुष्ट प्रवृत्तीचा आणि एक अतिशय सज्जन प्रवृत्तीचा, असं नाही. हे दोघेही चांगले आहेत.
मग त्या दोन चांगल्यामधला फरक आपण कसा दाखवणार आहोत याच्यासाठी मला एका चांगल्या नटाची गरज आहे आणि तुझ्यामध्ये ती ताकद आहे हा माझा विश्वास आहे, जो त्यांनी तिकडे सार्थ ठरवला. शाहरुखची पहिलीमधली भूमिका माझ्या मते एक अत्यंत सशक्त अभिनयाचा नमुना आहे. फक्त शाहरुखची जी पॉप्युलॅरिटी आहे किंवा शाहरुख नॉर्मली जे प्लेईंग टू द गॅलरी करत असतो, अनेक वेळा हॅमिंग करत असतो, हे त्यांनी पहिलीत अजिबात केलं नाही. हे अतिशय डोळसपणे घेतलेला निर्णय होता. म्हणजे पहिली बनवायची आणि मग हॅमिंग करायचं असं काही आम्हाला दोघांनाही अपेक्षित नव्हतं. त्यामुळे काही वेगळा सिनेमा बनवायचा होता आणि तो पहिली बनला असंही झालं नाही. पहिली जसा बनवायचा होता तसाच बनवला आम्ही आणि त्याच अंगाने तो अतिशय चांगल्या पद्धतीत अतिशय सशक्तपणे बनला गेला. तो ऑस्करला गेला. ऑस्करला गेल्यानंतरची जी त्याच्या पुढची गणितं असतात किंवा त्याच्यासाठी जी काही समीकरणं मांडावी लागतात त्याच्यामध्ये मी असायचा काही मुद्दा नव्हता, कारण तो निर्माता म्हणून शाहरुखला ते सगळं करायचं होतं. शाहरुख हा अतिशय चांगला निर्माता, अतिशय चांगला नट, त्यामुळे माझा जो पहिलीचा अनुभव होता तो अतिशय सुखद एवढं अनुभव. चांगलं तुम्ही शाहरुख बद्दल बोलताय, अशा सेटअप मधला सिनेमा पुन्हा करायला मिळालं तर करायचा तुमचा विचार आहे? निश्चित. इनफॅक्ट माझ्याकडे जर असे काही विषय आहेत, जे विषय उद्या मला करावेसे वाटले तर ते केवळ याच पद्धतीत मी करू शकेन आणि मी पुन्हा आवर्जून शाहरुखकडे जाईन किंवा आमिरकडे जाईन किंवा जो कोणी पॉप्युलर स्टार असेल, मला असं वाटलं की तो त्याच्यामध्ये चपखल बसतो. एवढं कशाला, ह्याच्या आधी म्हणजे आणखी एक उदाहरण देतो. ह्याच्या आधी मी थोडासा रुमानी हो जाय पण केलाच होता की. नाना पाटेकर हा त्यावेळेला त्याच्या अण्णाच्या पॉप्युलॅरिटी पीकला होता, पण म्हणून नाना पाटेकरला घेऊन मी अण्णा केला नाही. नाना पाटेकरला घेऊन अतिशय तरल, अतिशय वेगळा, अतिशय म्हणजे नानाची मला वाटतं की ती एक अप्रतिम भूमिका आहे आणि नानानी त्याच्यासाठी जी काही मेहनत केली ती खरोखर अशी माझ्या इथे बसलेली आहे. असे वेगळे प्रयोग तुम्ही नेहमीच केलेत. मला सांगा, तुमचा आता जो ताजा सिनेमा आहे समांतर, तोही असा वेगळाच प्रयोग असणार, काय आहे? याच्याबद्दल खरं म्हणजे आत्ता बोलणं थोडं लवकर होईल, कारण ह्याचं फक्त शूटिंग मी संपवलेलं आहे. एवढंच सांगेन की हा चित्रपट हा स्त्री पुरुष संबंधांवर आहे. स्त्री पुरुष संबंधांचे अनेक पदर जे मी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने उलगडून बघायचा प्रयत्न करत असतो, त्या प्रवासातला एक टप्पा आहे आणि भावनिक पद्धतीने लोकांना कुठेतरी खूप आवडेल आणि तरीही त्याच्याबरोबर विचारांना चालना मिळेल. म्हणजे मला एक खरोखर खूप चांगली माझ्या प्रेक्षकांकडून, स्त्री प्रेक्षकांकडून मिळालेली जी पावती होती ती फक्त मी सांगतो. माझ्या चित्रपटांमध्ये की तुम्ही अमोल पालेकरचा चित्रपट आवर्जून बघायला येता असं म्हणता, ते काय येता असं मीच त्यांना विचारलं. तर त्या बाई म्हणाल्या की कारण तुमचा चित्रपट बघितल्यानंतर तो तिकडे ऑडिटोरियममध्ये रिकाम्या पॉपकॉर्नच्या बॉक्स बरोबर मी सोडून जाऊ शकत नाही. मी तो चित्रपट घरी घेऊन जाते, तो माझ्याबरोबर राहतो, त्याच्यावर विचार माझा चालू राहतो, त्याच्यावर माझी चर्चा चालू राहते, आमच्या घरी त्याच्यावर भांडाभांड्या होत राहतात. असा हा चित्रपट जो माझ्या जीवनाचा एक भाग बनून राहतो, असा चित्रपट अमोल पालेकर देतात, म्हणून मी तो आवर्जून बघायला येते. मला वाटतं की हे खूप खूप मला अशी ही खूप छान पावती आहे आणि हेच करत राहायचा प्रयत्न मी यापुढेही करत राहतो. अमोल, आमच्या बरोबर बोललात तुम्ही, याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे होते अमोल पालेकर. त्यांची वाट वेगळी आहे, ते वेगळं रसायन आहे, हे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं. त्यांचा हा वेगळेपणा काय आहे त्याचे थोडे पैलू तपासण्याचा प्रयत्न मी या मुलाखतीत केला. तुम्हालाही ते पैलू जाणवले असतील अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.